नमस्कार. आज आपण लोकरीपासून सुंदर झेंडूचं फूल बनवणार आहे. त्याच्यासाठी केशरी आणि हिरवा कलरचा उलन, 11 नंबरचा क्रोशिया सुई आणि एक सीझर घेतली आहे. चला आपण झेंडूचं फूल बनवायला सुरुवात करू. त्यासाठी पहिला आपण देठ बनवून घेऊ फुलाचं. हिरवा कलर घेतला आहे मी. चला बनवायला सुरुवात करू. एक नॉट लावून घेऊ आपण आणि 6 चेन घेऊ. 1 2 3 4 5 6 आणि असं गोल फिरवून पहिल्या चेनमध्ये जोडून घेऊ. त्यातून बाहेर काढू आणि 2 चेन एक छोटा खांब घेऊ. प्रत्येक चेनवर एक एक छोटा खांब, असे 6 छोटे खांब करत सर्कल पूर्ण करू. 1 2 3 4 5 आणि 6 आणि आपण ज्या 2 साकळ्या घेतल्या होत्या त्यात आपण हे जोडून घेऊ. असंच आणखी एक राऊंड करून दाखवते. 1 2 चेन आणि प्रत्येक ह्याच्यावर एक छोटा खांब घ्यायचा आहे. असं 1 2 3 4 5 आणि 6 आणि पहिल्या 2 साकळ्या घेतल्या होत्या त्याला जोडून घेऊ. असेच आणखी 2 राऊंड करत मी पूर्ण करून घेते. तुम्ही हे करा. पूर्ण झालेत. आता हे सुईमधून दोरा ह्याच्यातून काढून, सुईतून दोरा काढून कट करून घेऊ आपण. आणि वरच्या पाकळ्या बनवण्यासाठी केशरी उलन घेऊ. केशरी कलर जोडून घेऊ त्याला. आणि 10 चेन घ्यायच्या, 10 साकळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि एक छोटा खांब घ्यायचा. खाली जोडत एक छोटा खांब घेऊन जोडून घ्यायचं. असंच आणखी बनवू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि देठाला एक छोटा खांब घेऊन जोडून घेऊ. असं करत पूर्ण एक साईडचा राऊंड पूर्ण करून घेऊ आपण. एक छोटा खांब घ्यायचा आहे.
असं 10 चेन एक छोटा खांब, 10 चेन छोटा खांब करत आपल्याला 6 असे 10 चेन छोटा खांबाचे 6 हे घेऊन एक खांब हे करून घ्यायचे. आपल्याला पूर्ण राऊंड करायचा आहे हा. 6 खांबावर 6 10 चेन आणि एक छोटा खांब असं 6 पुन्हाच्यात 1 2 3 4 5 6 असं बघा पूर्ण 6 झाले ते. आणखी 10 चेन घ्यायच्यात. 3 4 5 6 7 8 9 10 आणि त्याच्या आतून देठाला एक छोटा खांब घ्यायचा. आणखी घेऊ 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 एक छोटा खांब घ्यायचा. असंच करत पूर्ण राऊंड बनवून घ्यायचा आहे हा. आणि आणखी एक राऊंड घ्यायचा म्हणजे फूल थोडं चांगलं होतंय. छोटं थोडं मोठं होतं ते फूल दाट असं. चला तर हे मी पूर्ण बनवून घेतले. आतमध्ये घेत राहायचे. कट करून घेऊ दोरा. आणि कट केलेला दोरा असं देठात मध्ये आतमध्ये घालून असं वरून फूल थोडं दाबून घ्यायचं हलक्या हाताने. हे पहा आपलं झेंडूचं फूल तयार झाले. किती सुंदर आहे हे फूल आणि अगदी सोपं आहे बनवायला. तुम्हाला जर हे झेंडूचं फूल आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील, नवीन नवीन डिझाईन पाहिजे असेल तर